हॅलो एव्हरीवन, आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 पाहतोय. क्वेश्चन नंबर 9 पर्यंतचे आपले प्रॉब्लेम्स पाहून झालेले आहेत. नाव 10th क्वेश्चन, प्रूव्ह द फॉलोइंग. आयडेंटिटीज वरती बेस्ड थोडाफार 10वीत झालेला आहे, ह्या टाईप आहे. 10th क्वेश्चन आहे. त्यामध्ये साधारण सगळे मिळून सब क्वेश्चन जर आपण पाहिले तर 28 क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये आपण 1-2-3 व्हिडिओमध्ये ते सगळा पार्ट आपण कव्हर करायचा. ओके. आणि यानंतर मी हळूहळू तुम्हाला MCQ सुद्धा एक लेसन जे तुम्हाला मी पाठवत जाईल ते सॉल्व्ह करत जावा. तुम्ही जे डाऊट असतील त्याचे नंबर्स मला सांगा, मी एक्सप्लेन करेन. ओके. हे लेसन आधी आपला संपू दे, त्याच्यानंतर मी पाठवायची व्यवस्था करेन. क्वेश्चन नंबर 10 फर्स्ट. LHS बघा, साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी आणि मग साइन स्क्वेअर बी आणि इक्वल्स 1 प्रूव्ह करायचं आहे. RHS मध्ये आपल्याला 1 प्रूव्ह करायचं आहे. आता ही जी पहिली टर्म आहे ना, साइन स्क्वेअर ए, अशीच टर्म शेवटी की नाही बघा. हे जर मी दोन टर्म्स कंबाईन केले तर यातला कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर तो शिल्लक राहील, त्याचा 1 होऊन जाईल. असे टर्म्स रिड्यूस कसे होतील बघा. इथं बघा कॉस स्क्वेअर ए आणि इथे शेजारी कॉस स्क्वेअरचीच टर्म आहे. हे जर दोन आपण कंबाईन केले आणि कॉस स्क्वेअर कॉमन काढले तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर पुन्हा 1 व्हायची शक्यता आहे. म्हणजे फक्त अरेंजमेंट तुम्हाला व्यवस्थित त्यातली कळली पाहिजे. फर्स्ट आणि लास्ट टर्म मी पहिल्यांदा एकत्र घेतो, इज इक्वल टू sin square a cos square b, this term as it is, plus sin square a sin square b plus आता हे दोन मधले टर्म्स cos square a sin square b plus cos square a cos square b. ओके. पहिल्या या दोन टर्म मधून मी साइन स्क्वेअर ए कॉमन काढेन आणि पुढच्या दोन टर्म मधून मी कॉस स्क्वेअर ए कॉमन काढेन. सो साइन स्क्वेअर ए जर मी कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी प्लस यातला मी जर कॉस स्क्वेअर ए कॉमन काढला तर साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी शिल्लक राहील इक्वल्स sin square a into bracket 1 sin square plus cos square 1 plus cos square a into bracket 1 आणि पुन्हा sin square a plus cos square a म्हणजे 1 equals RHS. ओके. Okay, now next question is bracket 1 plus cot theta plus tan theta into bracket sin theta minus cos theta all divided by sec cube theta minus cosec cube theta. आता यात साधारण मला जो LHS चा जर पॅटर्न बघितला तर त्यात मला एखादा लागणारा जो फॉर्म्युला आहे तो असा दिसतोय मला. a क्यूब मायनस b क्यूब चे फॅक्टर्स a मायनस d नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. याच्यावरून तुम्हाला हे दोन ब्रॅकेट सांगता आले पाहिजे किंवा या दोन ब्रॅकेट वरून हा a क्यूब मायनस b क्यूब चा फॉर्म्युला आहे हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके. बट नाउ आय विल कंटिन्यू LHS. मी सगळं साइन कॉस मध्ये कन्वर्ट करत चाललो. हे जे पहिलं ब्रॅकेट आहे त्याला मी 1/1 घेतो. कॉट थीटाला आपण कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस टॅन थीटा कॅन बी रिटन ॲज साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन कॅन बी रिटन ॲज साइन थीटा अपॉन कॉस थीटा इनटू ब्रॅकेट साइन थीटा मायनस कॉस थीटा ॲज इट इज whole divided by sec cube theta can be written as 1 upon cos cube theta minus cosec cube can be written as 1 upon sin cube theta. हे झालं तुमचं डिनॉमिनेटर. ओके. आता हे जे न्यूमरेटर मध्ये जी ब्रॅकेट आहे वरती याचा मला कॉमन डिनॉमिनेटर करायचं आहे. इथं यांचा sin theta into cos theta आपल्याला समजा हा कॉमन डिनॉमिनेटर करायचा आहे. तर बघा इथं sin theta cos theta ही टर्म कमी पडली आहे, वरती मल्टिप्लाय साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस इथं साइन थीटा आहे म्हणजे एक कॉस कमी पडलाय, मग याला खालीवर कॉस न मल्टिप्लाय केल्यावर इथं झाले कॉस स्क्वेअर थीटा प्लस ह्याला कॉस आहे साइन कमी पडलाय याचा साइन वरती मल्टिप्लाय करा साइन स्क्वेअर थीटा. हे झालं तुमचं फर्स्ट ब्रॅकेट इंटू साइन थीटा मायनस कॉस थीटा ॲज इट इज, त्यात काही बदल नाही, होल डिवायडेड बाय इथं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन sin cube theta minus cos cube theta
साइन क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा त्याला अपॉन साइन क्यूब थिटा इंटू कॉस क्यूब थिटा. आता या सगळ्या पार्टला याने डिवाइड करायचं म्हणजे रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करायचं. आता मी हा जो वरचा पार्ट आहे तो त्यातलं हे ब्रॅकेट फक्त मी आधी लिहितो बस बाकी काही नाही. हा बरं साइन थिटा मायनस कॉस थिटा इंटू ब्रॅकेट हे जे आहेत ना हे टर्म्स थोडेसे अरेंजमेंट बघा. साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन हे त्यांचं डिनॉमिनेटर साइन थिटा इंटू कॉस थिटा मल्टिप्लाइड बाय याचा रेसिप्रोकल ज्याने डिवाइड करायचं त्याचा रेसिप्रोकल. मग त्यातला साइन क्यूब थिटा इंटू कॉस क्यूब थिटा न्यूमरेटर मध्ये गेले आणि हे खाली राहिले साइन क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा. ओके. आता जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बघा ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर मी म्हटल्याप्रमाणे हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून मला ए क्यूब मायनस बी क्यूब लिहिता येईल. म्हणजे दिस टर्म कॅन बी रिटन ॲज साइन क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा अपॉन हे साइन थिटा कॉस थिटा ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय साइन क्यूब थिटा कॉस क्यूब थिटा ॲज इट इज डिवाइडेड बाय साइन क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा ॲज इट इज. कॅन्सलेशन कडे बघा. आता मी या टर्मला साइन क्यूब मायनस कॉस क्यूबला एक ब्रॅकेट केलं तर ही सगळी टर्म कॅन्सल झाली. यातला एक साइन कॅन्सल यातला एक साइन कॅन्सल पण साइन स्क्वेअर शिल्लक कॉस कॅन्सल पण कॉस स्क्वेअर शिल्लक. म्हणजे थोडक्यात मी आता या साईडला घेतो इज इक्वल टू काय शिल्लक झाल्यावरती आता साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. यातला स्क्वेअर राहिला यातला पण स्क्वेअर राहिला आणि इक्वल्स आर एच एस. बरोबर हे तुमचे आर एच एस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा आहे. ओके ओके. थर्ड क्वेश्चन LHS bracket tan theta plus 1 upon cos theta bracket square plus tan theta minus 1 upon cos theta bracket square RHS 2 into bracket 1 minus sin square theta 1 plus sin square theta upon 1 minus sin square theta. RHS मध्ये सगळे टर्म साइन मध्ये आहेत म्हणजे साइन कॉस मध्ये आपल्याला थोडक्यात कन्वर्ट करायचं आहे हे कळतं कारण खालची टर्म बघा ना 1 minus sin square म्हणजे cos squareच आहे ती टर्म ऍक्च्युअली. मग LHS लिहिलेली आपण tan ला काय लिहूया आपण sin theta upon cos theta plus 1 upon cos theta as it is bracket square plus again tan theta can be written as sin theta upon cos theta minus 1 upon cos theta bracket square. Okay equals आता कॉमन डिनॉमिनेटर cos आहे म्हणजे sin theta plus 1 upon cos theta bracket square plus तिकडेही कॉमन डिनॉमिनेटर cos आहे sin theta minus 1 upon cos theta ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 चा स्क्वेअर 1 प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दैट 2 into 1 into sin theta अपॉन cos theta चा स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा प्लस अगेन a minus b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर माइनस चा स्क्वेअर 1 माइनस प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दैट 2 into sin theta whole divided by cos square theta is equal to दोघांचाही कॉमन डिनॉमिनेटर काय सांगा cos square theta. न्यूमरेटर मध्ये sin square theta plus 1 plus 2 sin theta plus sin square theta plus 1 minus 2 sin theta. Okay is equal to sin square पहिल्यांदा कॅन्सलेशन होऊया 2 sin theta पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल 1 plus 1 नंबर मध्ये 2 झाले प्लस sin square theta plus sin square theta 2 sin square theta झाले अपॉन हे जे खाली cos square theta आहे ते आता आहे तसे ठेवा पुढच्या स्टेपला आपण त्याला 1 minus sin square लिहूया. न्यूमरेटर मध्ये इकडे लिहितो आपण न्यूमरेटर मध्ये 2 कॉमन काढा 2 into bracket 1 plus sin square theta whole divided by
cos square can be written as 1 minus sin square theta equals RHS. आलं का बघा RHS. ठीक आहे. ओके, नाउ फोर्थ क्वेश्चन. LHS मध्ये टर्म साधारण sec square sec raised to 4 cosec square cosec raised to 4 अशा टर्म्स आहेत आणि प्रूव्ह दॅट मध्ये RHS cot raised to 4 आणि tan raised to 4. थोडक्यात तुम्हाला cot आणि tan मध्ये जायचं आहे. आता पहिल्यांदा हे या दोन टर्म्स कडे बघा, sec raised to 4 आणि cosec raised to 4 या दोन टर्म्स कडे बघा. LHS 2 sec square theta as it is मायनस ब्रॅकेट मध्ये हा sec square theta चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे मायनस 2 cosec square theta as it is प्लस cosec square theta चा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे इक्वल्स 2 sec square theta as it is मायनस, आता हे sec square ला आपल्याला 1 plus tan square theta लिहिता येईल. इवन इथे लिहिलं असतं तरी चाललं असतं या स्टेपला. इथूनच सुरू करूया आपण, या स्टेप पासून सुरू करू. पुन्हा एकदा तुम्ही 2 into ब्रॅकेट sec square म्हणजे 1 plus tan square theta मायनस साइन as it is पुन्हा sec square म्हणजे 1 plus tan square theta पण त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे मायनस 2 cosec square theta as it is प्लस cosec square 1 plus cot square theta चा ब्रॅकेट स्क्वेअर. ऍक्च्युअली इथेही लिहिलं तरी असतं. आता मी पुढच्या स्टेप मध्ये करेन, यालाही 1 plus cot square कारण आपल्याला cot tan मध्ये जायचं आहे नेक्स्ट स्टेप मध्ये, कारण मला अजून ब्रॅकेट स्क्वेअर करून घ्यायचे. ओके, 2 ब्रॅकेट मध्ये 1 plus tan square theta as it is मायनस आता मात्र हा ब्रॅकेट स्क्वेअर करणार आहे a plus b ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर tan raised to 4 theta दोघांचं प्रोडक्ट त्याचं डबल प्लस 2 tan square theta मायनस 2. आता मी ह्याला बघा या cosec square ला इथे लिहितो 1 plus cot square theta प्लस आता ह्याचा पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर cot raised to 4 theta product of 2 double of that 2 cot square theta open the bracket 2 no open करा 2 plus 2 tan square theta minus sign bracket च्या आत जाऊ देत minus 1 minus tan raised to 4 theta minus 2 tan square theta minus 2 cot square theta plus 1 plus cot raised to 4 theta plus 2 cot square theta. आता सगळ्यात आधी आपण कॅन्सलेशनचा पहिले विचार करूया. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टू 2 tan square theta पॉझिटिव्ह 2 tan square theta निगेटिव्ह minus 1 plus 1 2 cot square theta positive 2 cot square theta negative कॅन्सल. आता सगळ्यात पहिल्यांदा कोणती पॉझिटिव्ह टर्म शिल्लक राहिली हे बघा, ही राहिली cot raised to 4 theta पॉझिटिव्ह cot raised to 4 theta आणि मग मायनस हे शिल्लक आहेत tan raised to 4 theta इज इक्वल टू आपली RHS आहे का बघून घ्या इक्वल्स RHS. ओके, फिफ्थ क्वेश्चन LHS sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे 1 minus 2 sin square theta cos square theta. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक परफेक्ट स्क्वेअरच्या ऍडजस्ट म्हणजे परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी मी जे एक ऍडजस्टमेंट करेन ऍड आणि लेस ती कायम लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये ती ऍडजस्टमेंट लागते. ओके, मग आता मला साध्या आधी प्रश्नाचं काय उत्तर द्या. समजा तुमच्याकडे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अशी टर्म जर तयार असेल तर याला परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी आपण ट्वाइस ab म्हणजे ट्वाइस ab ही टर्म ऍडजस्ट करू म्हणजे स्क्वेअर होण्यासाठी. तर तसंच बघा आता इथं LHS लिहिलेली आपण हा sin स्क्वेअर थीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे प्लस हा cos स्क्वेअर थीटाचाही ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, नाउ sin स्क्वेअर थीटाला मी समजा a म्हणलं या टर्मला a तर a स्क्वेअर असं वाचा
मग बी स्क्वेअर असं वाचा, ह्याला बी म्हणलं तर ह्याला बी स्क्वेअर असं वाचा. मी मुळात काय म्हणतो, या ब्रॅकेट मधल्या आतल्या टर्मला ए म्हणणार आहे. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिसले का? मग मगाशी मी दाखवलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मग ट्वाइस ए बी आपल्याला एक्स्ट्रा लागतील. ट्वाइस ए बी ही टर्म आपल्याला एक्स्ट्रा लागेल. मग ती आता पुढे मी ऍड आणि लेस करतोय, लक्ष द्या. साइन स्क्वेअर थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab ही टर्म एक्स्ट्रा घेतोय, 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा, आणि एक्स्ट्रा घेतलं लगेच कॅन्सल करतोय, -2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ही टर्म ऍड पण केली आणि लेस पण केली. ही बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला पुढे लागणार आहे, त्यामुळे मी ही फार एक्सप्लेन करत बसणार नाही, तुम्हाला कळलं पाहिजे. ह्याच्यात दाखवले आता मी तुम्हाला. इथून साधारण एवढा पार्ट बघा अंडरलाईन केलेला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, म्हणजे हा ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ए म्हणजे कोण? साइन स्क्वेअर थिटा. बी म्हणजे कोण? कॉस स्क्वेअर थिटा. ह्याचा तो स्क्वेअर चेक करा. फर्स्ट टर्म स्क्वेअर आहे, लास्ट टर्म स्क्वेअर आहे, दोघांचा प्रॉडक्ट त्याचा डबल आहे, आणि शेवटचे म्हणजे इथपर्यंत हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, मग मायनस शिल्लक राहतात की -2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज. आता साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर देखील 1, -2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स RHS. आहे का बघा RHS तुमच्याकडे? ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन, LHS. मी LHS लिहायचे विसरलो. LHS इज इक्वल टू 2 into bracket sin raised to 6 plus cos raised to 6 minus 3 into bracket sin raised to 4 plus cos raised to 4 plus 1, आणि RHS काय दाखवायची आपल्याला? 0 दाखवायची. आपण पहिले raised to 6 चा पार्ट पहिले कमी करूया, बघू त्यानंतर काय होते. ओके, LHS कंटिन्यू करते मी. 2 स्क्वेअर ब्रॅकेट sin raised to 6 theta can be written as sin square theta चा ब्रॅकेट क्यूब प्लस cos raised to 6 can be written as cos square theta चा ब्रॅकेट क्यूब. बाकी सगळं आहे तसं राहू देत. -3 sin raised to 4 theta प्लस cos raised to 4 theta प्लस 1 ऍज इट इज. आता मी या ब्रॅकेटला जर a म्हणलं आणि याला जर मी b म्हणलं तर a क्यूब प्लस b क्यूब असं दिसतंय का बघा तुम्हाला? या ब्रॅकेटला a म्हणलं मग वरती क्यूब आहेच ना. मग आता a क्यूब प्लस b क्यूबचे फॅक्टर्स मी आता बऱ्याचदा सांगितले, मी ज्या ज्यावेळी त्यावेळी लिहून दाखवतो. परत बघा, a क्यूब प्लस b क्यूब, फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b, नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, मग 2 ऍज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट, फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b, a म्हणजे कोण? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर साइन रेज टू 4 थिटा मायनस ab यांचं मल्टिप्लिकेशन साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा. हा झाला हा या ब्रॅकेटचा पार्ट. पुढचं सगळं ऍज इट इज, -3 ब्रॅकेट मध्ये साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा प्लस 1 ऍज इट इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट. बघा आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 इंटू एवढं सगळं ब्रॅकेट, म्हणजे मी ते ब्रॅकेटच लिहिणार आहे. साइन रेज टू 4 थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा, पुढं -3 साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा प्लस 1 ऍज इट इज. आता इकडे 2 न ओपन -3 न ओपन, 2 साइन रेज टू 4 थिटा -2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 cos raised to 4 theta -3 sin raised to 4 theta -3 cos raised to 4 theta आणि प्लस 1 as it is. आता ही टर्म बघा sin raised to 4 आणि ही टर्म बघा sin raised to 4. हे +2 आहेत, हे -3 आहेत, म्हणजे मायनस sin raised to 4 theta शिल्लक. त्यानंतर हा पार्ट लिहितो मी
-2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा. आता cos रेस टू 4 कडे जरा बघा. 2 - 3 म्हणजे मायनस cos रेस टू 4 थिटा आणि शेवटचं प्लस 1 आहे ते ऍज इट इज. या तिघातून मायनस साइन कॉमन. sin रेस टू 4 थिटा प्लस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा प्लस cos रेस टू 4 थिटा प्लस 1 ऍज इट इज. या ब्रॅकेट कडे पाहिल्यानंतर तुम्हाला मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा याचा तो ब्रॅकेट स्क्वेअर मिळतो. तुम्ही चेक करा वाटलं साइन स्क्वेअर थिटा प्लस ह्याला डायरेक्ट इथे स्क्वेअर लिहिला तरी चालला असता आणि प्लस 1 ऍज इट इज इकडे. आता मला सांगा साइन स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1. आता मी ब्रॅकेट काय करायचं कारण सांगतो. समजा मायनस साइन तिथं तुम्ही त्या ब्रॅकेटला जोडून दिलं असतं ना, बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती का, मायनस या टर्मचा स्क्वेअर वाटतो आणि तो मायनसचा स्क्वेअर प्लस 1 करून टाकतात आणि मग प्लस 1 प्लस 2 तयार होतात त्यांचे. ते तसं नाहीये. 1 स्क्वेअर 1 आणि मग मागे मायनस साइन आहे म्हणजे -1 आणि मग हे कडेचे प्लस 1 इक्वल 0 इक्वल्स RHS. बघा बरं RHS 0 आहे. ओके, नेक्स्ट 7th क्वेश्चन. LHS इक्वल्स cos रेस टू 4 मायनस sin रेस टू 4 प्लस 1 RHS 2 cos स्क्वेअर. म्हणजे जे काय आपल्याला ते cos स्क्वेअर मध्ये टर्म अरेंज करायची. ठीक आहे. LHS आता समजा या दोन टर्म्स कडे आपण पाहिले तर यातला फॅक्टर्स पडतील. इथं फॉर्म्युला लिहितो मी. a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याचे फॅक्टर्स. मग cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा एका ब्रॅकेट मध्ये आणि cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा आणि प्लस 1 ऍज इट इज. cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा 1 इनटू ब्रॅकेट cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा प्लस 1 ऍज इट इज. 1 न ओपन करा. cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा प्लस 1. हे दोन टर्म्स थोडे मागे पुढे अरेंज करणार आहे. cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज प्लस 1 आधी घेतो 1 आणि मग मायनस sin स्क्वेअर थिटा नंतर घेतो इक्वल्स cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज प्लस 1 मायनस sin स्क्वेअर थिटा म्हणजे cos स्क्वेअर थिटा आणि cos स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा इक्वल्स RHS. cos स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा इक्वल्स RHS. नेक्स्ट क्वेश्चन 8. LHS sin रेस टू 4 प्लस 2 sin स्क्वेअर cos स्क्वेअर. RHS आहे 1 मायनस cos रेस टू 4 थिटा. ठीक आहे. ओके, त्या sin स्क्वेअरला आपण त्या sin रेस टू 4 ला sin स्क्वेअर थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो प्लस 2 sin स्क्वेअर थिटा इनटू cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज. आता या sin स्क्वेअरला 1 मायनस cos स्क्वेअर थिटा चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट हा सांगा cos sin स्क्वेअर आहे 1 मायनस cos स्क्वेअर थिटा इनटू cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर cos रेस टू 4 थिटा. दोघांचा प्रोडक्ट असे डबल -2 cos स्क्वेअर थिटा. आता 2 न ओपन करायचं ऍट द सेम टाइम cos स्क्वेअर न ओपन करायचं. 2 इंटू 1 2 cos स्क्वेअर थिटा. 2 इंटू -1 म्हणजे हे झाले -2. आता cos स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर म्हणजे cos रेस टू 4 थिटा. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही टर्म बघा 2 cos स्क्वेअर 2 cos स्क्वेअर एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह कॅन्सल 1 ऍज इट इज. cos रेस टू 4 आणि -2 cos रेस टू 4 म्हणजे 1 - 2 आहे थोडक्यात म्हणजे -cos रेस टू 4 थिटा आणि इक्वल्स काय सांगा RHS. चेक करायचं RHS. ओके, 9th क्वेश्चन. LHS sin क्यूब प्लस cos क्यूब अपॉन sin प्लस cos. असेच टर्म आहे sin क्यूब मायनस cos क्यूब अपॉन sin मायनस cos. RHS 2 दाखवायचं आपल्याला. त्याच्यात तुम्हाला a क्यूब प्लस b क्यूब आणि a क्यूब मायनस b क्यूब हे दोन्ही फॉर्म्युले यायला पाहिजे. मी आतापर्यंत फार वेळा लिहून दिलेले आहेत ते. आता
डायरेक्ट वापरणार, लक्ष द्या. LHS इज इक्वल टू a क्यूब प्लस b क्यूब, फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b म्हणजे साइन थिटा प्लस कॉस थिटा, नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस ab म्हणजे साइन थिटा कॉस थिटा प्लस b स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा होल डिवायडेड बाय हे साइन थिटा प्लस कॉस थिटा, त्याला फक्त ब्रॅकेट केलेलं आहे, प्लस साइन इकडेही असाच पार्ट आहे. a क्यूब मायनस b क्यूब, फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b म्हणजे साइन थिटा मायनस कॉस थिटा, नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, सॉरी इथं ज्यावेळी a क्यूब प्लस b क्यूबचा आपण फॉर्म्युला वापरतो ना तेव्हा a स्क्वेअर मायनस ab यायला पाहिजे, कारण हा प्लसचा फॉर्म्युला. हा इथं बघा साइन a मायनस b प्लस इथं a स्क्वेअर प्लस ab, आता साइन इंटू कॉस आणि प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा मायनस कॉस थिटा, ही जी टर्म आहे ती ऍज इट इज. कसं असतं, a मायनस b फॅक्टर पडल्यानंतर a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर, आणि इकडे a प्लस b a स्क्वेअर मायनस ab पाहिजे मायनस आणि प्लस b स्क्वेअर. ओके ठीक आहे. साइन प्लस कॉस चं ब्रॅकेट, साइन प्लस कॉस चं ब्रॅकेट कॅन्सल. आता हे जे ब्रॅकेट शिल्लक आहे त्यामध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस काय सांगा ते साइन थिटा कॉस थिटा, ठीक आहे, प्लस आता तिकडचं बघा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 प्लस साइन थिटा कॉस थिटा ऍज इट इज, मायनस साइन कॉस प्लस साइन कॉस कॅन्सल आणि 1 प्लस 1 2 इक्वल्स RHS. झालं का प्रूफ बघा. नाउ 10th क्वेश्चन, LHS tan स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा, RHS sin raised to 4 into sec स्क्वेअर थिटा. सोपं आहे बघा. tan स्क्वेअरला आपण साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिणार आहोत मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन 1. आता न्यूमरेटर मध्ये मी पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मायनस यांचं प्रोडक्ट साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा होल डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. न्यूमरेटर मध्ये आता साइन स्क्वेअर थिटा कॉमन करा, ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा राहतील, आणि हे जे आहेत ना हे जरा मी असे बाजूला लिहितो ना 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, काही बिघडत नाही, अपॉन कॉस स्क्वेअर ते बाजूला लिहिले इक्वल्स साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस कॉस स्क्वेअर पुन्हा साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर साइन रेज टू 4 थिटा इंटू सॉरी इंटू सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. ओके